हाय, तर आज कितीतरी दिवसानंतर साडी अशी छान परफेक्ट नेसण्यात आली. म्हटलं तुमच्याही सोबत शेअर करते. प्रिशूलाही रेडी केलं. आम्ही एका लग्नामध्ये गेलेलो होतो, पण इतका उन्हाळा आहे की काही विचारू नका. मी काहीच शूट केलं नाही. संध्याकाळला हिचं मस्त पोंगे खाणं कमी आणि नासाडी जास्त चाललेली होती. तिचं ते चाललंय तोपर्यंत म्हटलं चला तिच्यासाठी हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी शेअर करते. तर मी ना थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, बदाम घेतलाय, त्याला छान भाजून घेतलं. शेंगदाण्याचे साल काढून घेतले आणि ते मिक्सरला बारीक करून घेतेय. बदाम, शेंगदाणे दोन्ही एकत्र. आता सुरुवातीला ना हे पावडर फॉर्ममध्येच बारीक होतं, पण जसं-जसं आपण फिरवत जातो ना, तसं-तसं शेंगदाण्याला पाणी सुटायला लागतं आणि हे छान लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये यायला लागतं. आता तुम्ही बघताय मी थोडं हे लिक्विड झाल्यानंतर याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. प्रिशूसाठी करतेय त्याच्यामुळे मी साखर अव्हॉइड करते. मस्त अशी झटपट टेस्टी पण हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. प्रिशूला खायला दिलं आणि तिला ते खूप जास्त आवडलं. आता ही रेसिपी डिटेलमध्ये बघायची असेल ना, तर मी फुल ब्लॉगमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ नक्कीच बघा. खरंच लहान मुलांसाठी ही खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा. ते झाल्यानंतर ना इकडे मस्त इडली बनवायला घेते आहे. इडलीचं सुद्धा डिटेल रेसिपी मी YouTubeला अपलोड केलेली आहे. सो ती तुम्ही नक्कीच बघा. इडल्या लावून घेते म्हटलं, कारण सर्वांना खूप जास्त भूक लागलेली होती. माझी रेसिपी तयार होईपर्यंत ना इडलीचा 1 कुकर आधी झालेला होता. आता 1 कुकर लावते आहे मी. मोठा कुकर असल्यामुळे ना 2-3 कुकरमध्ये सर्वांचं पोटभर असं होऊन जातं. आमच्याकडे तरी इडली सांबार वगैरे असं काही केलं ना, की तेच पोटभर जेवण असतं सकाळी सुद्धा, संध्याकाळी सुद्धा आणि कधी-कधी तर दुसऱ्या दिवशीही. तुमच्या इकडे असंच असतं का? ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मस्तपैकी इकडे सांबार सुद्धा रेडी आहे. मी आता गरमागरम इडली सांबारचा आस्वाद घेते आणि या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला, बाय.